नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या विशेष कार्यक्रमात. जागतिक आरोग्य दिन विशेष कार्यक्रम आहे हा. तर मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि सर्वप्रथम गुड फ्रायडेच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. जागतिक आरोग्य दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया श्री संत नामदेव महाराजांच्या एका अभंगाने. अभंग असा आहे: शरीर संपत्ती, शरीर संपत्ती मायेचे टवाळ, शरीर संपत्ती मायेचे टवाळ, वायाची पाल्हाळ मिरवितोसी, वायाची पाल्हाळ मिरवितोसी. नाम हेची तारी, नाम हेची तारी, विठ्ठल निर्धारी, विठ्ठल निर्धारी. म्हणे हरी हरी, म्हणे हरी हरी एकी हेळा, म्हणे हरी हरी एकी हेळा. बोला पंढरीनाथ महाराज की जय. बरोबर मित्रांनो. मित्रांनो, हरिनाम म्हणा, हरीचं रूप म्हणा, हरीची भक्ती म्हणा, हरीविषयी प्रेम म्हणा गरजेचं आहे. आणि अभंगाची सुरुवात आपण केलेली आहे शरीर संपत्ती या शब्दाने. आणि आपल्याला माहिती आहे की देह देवाचे मंदिर आहे आणि मंदिराची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर आरोग्याची संपदा पण आपल्याला वाढवत जायची आहे. तर आजचा आपला विषय बघूया. आजचा आपण विषय आहे जागतिक आरोग्य दिन विशेष कार्यक्रम. बरोबर, आजचा आपला कार्यक्रम आहे जागतिक आरोग्य दिन विशेष कार्यक्रम. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर शिवकुमार उत्तुरे सर आणि डॉक्टर राजन वैद्य सर. नमस्कार सर, आपलं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मित्रांनो, सुरुवात करूया डॉक्टर शिवकुमार उत्तुरेंकडून. त्यांचा परिचय तुमच्याशी करून देतो. डॉक्टर शिवकुमार उत्तुरे, आपण उपाध्यक्ष आहात भारतीय वैद्यकीय संघटना म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशन दिल्ली येथे. आपण माजी अध्यक्ष आहात महाराष्ट्र वैद्यकीय परिषद म्हणजेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे. आपण माजी सदस्य देखील आहात राष्ट्रीय वैद्यक आयोगाचे म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशनचे व वैद्यकीय सल्लागार परिषदेचे म्हणजेच मेडिकल ॲडवायझरी काउन्सिलचे. आपण सेवानिवृत्त प्राध्यापक आहात शल्यचिकित्सा विभागात ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे. आणि आजचे आपले दुसरे पाहुणे जे आहेत डॉक्टर राजन वैद्य सर. आपण ज्येष्ठ असे स्त्रीरोग तज्ज्ञ आहात मुंबई येथे. आपण माजी विभाग प्रमुख आहात आणि मानद वैद्यकीय सल्लागार आहात असिस्टेड रिप्रोडक्शन या विभागात नवरोजी वाडिया प्रसूती रुग्णालय परळ मुंबई येथे. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर आपण MD DGO आहात. पुढे आपण MRCOG लंडन येथून केलेलं आहे. आपण माजी परीक्षक पण आहात, माजी शिक्षक पण आहात. फेलोशिप जे अभ्यासक्रम आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हणजेच MUHS नाशिक येथे. आणि आपण आपल्या विषयात मिळवलेल्या प्रावीण्यासाठी आपल्याला देश विदेशातून आमंत्रण करतात या विषयावर मार्गदर्शन करायला. तर असे दोन्ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत. तर दोन्ही पाहुण्यांचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, कार्यक्रम आपला आहे, आम्हाला तुम्ही खूप आवडता. तर आपल्या मनात कुठल्याही शंका असतील तर जरूर फोन करून आम्हाला विचारा. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत. दूरध्वनी क्रमांक आहेत 022 मुंबईचा STD कोड 24908050 24988050. पुन्हा एकदा नंबर सांगतो 022 मुंबईचा STD कोड 24908050 24988050. बरोबर मित्रांनो, नेहमीचीच आग्रहाची विनंती, जेव्हा तुमचा फोन जोडला जाईल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज येतो कमी करायचा आहे, बंद केला तर उत्तम, जेणेकरून तुमचा प्रश्न थेट आम्हाला ऐकायला येईल. नंबर 2, आपला प्रश्न सलग विचारायचा आहे. नंबर 3, विषयाला अनुरूपच असा प्रश्न विचारायचा आहे. तर कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी एक बघूया कार्यक्रमाशी निगडीत एक ध्वनी चित्रफीत. बघूया एक ध्वनी चित्रफीत. जगभरात 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा होत असतो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झालं. त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवावी यावर एकमत झालं. विभिन्न वंशाच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. त्यानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात
आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवशी आपण सर्वांनी आपल्या आरोग्याकडे आपलं लक्ष वेधलं पाहिजे. तसंच या दिवसाचं औचित्य साधून आपण आपल्या दैनंदिन आहारात बदल घडवून आणले पाहिजेत, जेणेकरून आपण आपल्या जीवनात निरोगी राहू शकू. निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्याबरोबरच आपल्या दैनंदिन दिनचर्येतही काही बदल केले पाहिजेत. प्रत्येक वर्षी एका थीम अनुसार या सर्व कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. या वर्षीच्या आरोग्य दिनाची थीम युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज अशी आहे. बरोबर मित्रांनो, आपला दिवस आहे आजचा, जागतिक आरोग्य दिन आहे. तर सुरुवात करूया डॉक्टर राजन वैद्य यांच्याकडून. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. आणि आम्हाला जागतिक आरोग्य दिनाचं महत्त्व सांगा आणि आपण का साजरा करतो त्याविषयी थोडं सांगा. हो, आज जागतिक आरोग्य दिन म्हणजे वर्ल्ड हेल्थ डे आहे. दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस संबंध जगभर वर्ल्ड हेल्थ डे म्हणजे जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचं कारण असं आहे की जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेचा WHO स्थापनेचा हा दिन आहे आणि त्याचंच औचित्य साधून जागतिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या विषयाकडे लक्ष वेधून त्यावर अत्यंत परिणामकारक उपाय आरोग्याच्या दृष्टीने करणे हा जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचा एक आपला अत्यंत महत्त्वाचा उद्देश असतो. या दिवशी संबंध जगभर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात की ज्यायोगे वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने वाटचाल करता येते, प्रबळ राष्ट्र तयार होतो आणि प्रबळ जग तयार होतं. फारच छान, फारच छान. डॉक्टर शिवकुमार उत्तुरेंकडे आपण वळूया. आणि डॉक्टर साहेब, या वर्षाचा जो जागतिक आरोग्य दिन आहे त्याचं घोषवाक्य काय आहे आणि त्यातून काय संदेश द्यायचा आहे संघटनेला, त्याविषयी थोडं सांगा. आता ह्या वर्षाचा जो WHO डे आहे तो तुम्ही बघितला तर हा 75वा आहे. बरं. म्हणजे 1948 7 एप्रिलला एक्झिस्टन्समध्ये आलं WHO. म्हणून हा 75 वर्ष झाले आता त्याला. तर नॉर्मली कसं असतं की दरवर्षी कुठला तरी एक स्पेसिफिक रोग घेऊन त्याच्यावरती WHO आपल्याला इन्फॉर्मेशन देते काय करावं काय नाही. जसं ट्युबरक्युलोसिस असेल, HIV असेल आणि एअरबोर्न डिझिजेस असतील ते असे द्यायचे. पण हा 75th इयर म्हणजे 75वा असल्याने त्यांनी जनरल घोषणा दिली आहे हेल्थ फॉर ऑल. बरं. हा बेसिकली या वेळेचा थीम आहे. आणि ह्या हेल्थ फॉर ऑलमध्ये सगळेच इन्वॉल्ड आहेत, नुसता आम जनता नाही, पण त्यांनी इन्फॉर्मेशन डॉक्टरांना पण दिलेली आहे, पॅरामेडिकल स्टाफ जे आहे त्यांना पण दिलेली आहे. आणि जेव्हा आपण हेल्थ म्हणतो तेव्हा नुसता म्हणजे आपलं लक्ष कुठे जातं की ट्रीटमेंटकडे, की कुठला तरी रोग झाला काय झालं तर त्याला आपण ट्रीटमेंट काय करतो ह्याच्यावरतीच आपलं लक्ष जातं. पण WHO डेचा इम्पॉर्टन्स काय आहे की जेव्हा ते हेल्थ म्हणतात तेव्हा ते फिजिकल हेल्थ असतं, मेंटल हेल्थ असतं, नाहीतर सामाजिक हेल्थ असतं. आणि देर इज व्हॉट इज कॉल्ड की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ, ह्याच्यावरती त्यांनी जास्ती स्ट्रेस दिलेला आहे. आणि हेल्थमध्ये म्हणजे प्रिव्हेंटिव्ह पण असतं आणि ट्रीटमेंट पार्ट पण असतो. तर प्रिव्हेंटिव्ह हेल्थवरती ह्या वेळेला जास्ती त्यांनी स्ट्रेस देऊन WHO सांगितलं आहे की जगभर सगळ्यांनी तो पाळावा हा दिवस. आणि पुरं वर्षभर या हेल्थवरती काय इम्पॉर्टन्स आहे, काय करावं काय नाही करावं हे सगळे त्यांनी डिटेल्स त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती दिलेले आहेत. फारच छान. डॉक्टर सरांनी आपल्याला सांगितलं की 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. आपण सुद्धा भारताचा आता अमृत महोत्सव साजरा करतोय. तर पुढे डॉक्टर साहेब आम्हाला जाणून घ्यायचं आहे, उत्तुरे सरांकडेच मी येतो पुन्हा, की जनसामान्यांमध्ये कुठले आजार जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात त्याविषयी थोडं सांगा, म्हणजे आम्हाला कल्पना येईल. म्हणजे नॉर्मली जेव्हा आपण आरोग्याची गोष्ट करतो तेव्हा 2 टाईपचे डिझिजेसमध्ये आपण हे करतो. तेव्हा एक आहे कम्युनिकेबल डिझिजेस आणि एक आहे नॉन कम्युनिकेबल, नाहीतर जसं आपण म्हणतो की संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग असतात. असे बेसिकली दोन टाईपचे असतात. आत्तापर्यंत भारतामध्ये आपण मेन फोकस आपला होता जो कम्युनिकेबल डिझीजमध्ये, म्हणजे कुठल्या तरी इन्फेक्शननी हा जो डिझीज होतो, जसं व्हायरल इन्फेक्शन म्हणा, नाहीतर बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हटलं तर आपलं ट्युबरक्युलोसिस म्हणा, HIV म्हणा, टायफॉईड म्हणा, कॉलेरा म्हणा, ह्याच्यावरती आपण स्ट्रेस द्यायचो.
आता बरीच वर्ष आपण ह्याच्यावरती काम केल्यानंतर बरेच आपण हे रोग कंट्रोलमध्ये आणलेले आहेत. म्हणून आता आपलं लक्ष नॉन कम्युनिकेबल डिझीजवरती वेधलं आहे आता आपण महाराष्ट्र आणि पुऱ्या भारतवर्षामध्ये. आणि WHO डेमध्ये आपण काय करतो की हे जे इन्फॉर्मेशन आहे WHOने दिलेली आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की हा जो हेल्थ फॅक्टर आहे तो इझिली उपलब्ध असायला पाहिजे, एक्सेसिबल हेल्थ असायला पाहिजे. दुसरं म्हणजे हे जसं मी सांगितलं प्रिव्हेंटिव्ह हेल्थवरती त्यांनी जास्ती स्ट्रेस दिल्यामुळे मॅल न्यूट्रिशन जे आपण कुपोषण जे म्हणतो हे सगळीकडे आपल्याला दिसून येतं. भारतामध्ये पण यंग एजमध्ये आणि एल्डरली लोक म्हणजे जे वयस्कर आहेत त्यांच्यामध्ये पण दिसून होतं. त्याच्यावरती स्ट्रेस द्यायला सांगितलेलं आहे. मग क्लीन एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणवरती आता सगळीकडे आपण ऐकत आहात की पर्यावरण दूषित आहे, हे आहे ते, म्हणजे ते कसं इम्प्रूव्ह करावं त्याच्यावरती त्यांनी ॲडवायझरी दिलेली आहे. मग सॅनिटेशन जे बेसिकली सार्वजनिक स्वच्छता जे आपण म्हणतो सर्वात मोठी आणि सर्वात इम्पॉर्टंट. आणि आपण कोविडमध्ये बघितलं की सॅनिटेशन हे किती महत्त्वपूर्ण आहे, तो पसरावा नाही, रोग पसरावा नाही ह्याच्यावरती. मग सेफ ड्रिंकिंग वॉटर म्हणजे सुरक्षित पिण्याचे पाणी ते उपलब्ध सगळ्यांना होणे जरुरी आहे, त्याच्यावरती पण त्यांनी स्ट्रेस दिलेला आहे. आणि पुढे म्हणजे आपलं बघितलं कोविडमध्ये हा आपण डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतो कोविड, तसाच कुठल्याही डिझास्टरला पुढे आपण तोंड कसं द्यावं ह्याच्यावरती प्लॅनिंग कसं करावं हे त्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं, तयारी ठेवायला. आणि हा डिझास्टर नुसता रोगासाठी नाही आहे, हा डिझास्टर असू शकतो, क्लायमॅटिक डिझास्टर असू शकतो, नॅचरल डिझास्टर काही असू शकतो, तर त्याच्यासाठी आपली तयारी असायला पाहिजे. आणि मग जसं मी सांगितलं तसं मेंटल हेल्थ आणि एक्सरसाइज एस्पेशली म्हणजे व्यायामामुळे आपली सुदृढ होते आपली पुरी बॉडी आणि त्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेटली आपली इम्युनिटी वाढते. तर हे सगळं एकत्र करून त्यांनी ह्या वेळेला एक सब्जेक्ट दिलेला नाही आहे. WHOने हेल्थ फॉर ऑल म्हणून हा सगळा सब्जेक्ट एका स्टेजवरती आणलेला आहे आपल्यासाठी. फारच छान डॉक्टर उत्तरे सर आपल्याला छान मार्गदर्शन करतायत. आता वळूया डॉक्टर राजन वैद्य सरांकडे. सरांनी आत्ताच म्हटलं कोविडचं नाव काढलं, संसर्गजन्य रोगाविषयी पण चर्चा केली. तर सर तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आता आजकाल आम्ही इन्फ्लुएन्झा आणि H3N2 वगैरेचं संक्रमणाविषयी पण ऐकतोय, बातम्या वाचतोय. तर काय लक्षणं काय असतात, कारणं काय असतात त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. हो, आपण सध्या पहिल्या गोष्ट म्हणजे संसर्गजन्य रोग म्हणजे काय ते जाणून घेऊया. बरं. संसर्गजन्य रोग याचा अर्थ असा होतो की एखादा रोग जो बाधित व्यक्तीकडून सुदृढ व्यक्तीकडे पटकन जाऊ शकतो. उदाहरणार्थ इन्फ्लुएन्झा किंवा H3N2 जो सध्या जोरात चालू आहे, हे संसर्गजन्य रोग कसे होतात तर ते एअरबोर्न डिसीजेस आहेत. म्हणजे बाधित व्यक्तीचे शिंक किंवा खोकला यातून जी ड्रॉपलेट्स बाहेर पडतात त्याच्यामध्ये हे विषाणू असतात व हे विषाणू सभोवतालची हवा दूषित करतात. व अशी दूषित हवा जर समजा हेल्दी व्यक्तीच्या फुफ्फुसात गेली तर त्यांना तो रोग होतो. याला आपण संसर्गजन्य रोग एअरबोर्न डिसीजेसमुळे झालेला म्हणतो. सरफेस ट्रान्समिशनसुद्धा होतं पण ते त्या मनाने फार कमी होतं. तर सध्या आपल्याकडे इन्फ्लुएन्झा आणि त्यातल्या त्यात H3N2 या रोगाचा प्रसार सध्या जो तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की झपाट्याने होत आहे. याचं कारण महत्त्वाचं असं आहे की आपल्या देशामध्ये इन्फ्लुएन्झा या रोगाच्या साठी म्हणून देण्यात येणारी जी व्हॅक्सिनेशन किंवा लस आहे त्या लसीकरणाचा दर जागतिक दराच्या मानाने खूप कमी आहे. त्यामुळे वॅक्सिन इंड्युस्ड इम्युनिटी जी असते ती आपल्याकडे अजून तयार व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे हे झालं की आपल्याकडे हे दर वाढतो आहे. तसंच मास्कचा वापर पर्टिक्युलरली ज्यांना आपल्याला इन्फ्लुएन्झाची लागण झाली असं माहिती आहे त्यांनी मास्कचा वापर करून आपल्याला इवन इतरांनीसुद्धा गर्दीच्या ठिकाणी जाताना या वातावरणात तरी चेहऱ्यावर मास्क लावणे किंवा साधं शिंकताना खोकताना मास्क नसेल तरी तोंडासमोर रुमाल धरणे या गोष्टी ज्या करायला पाहिजेत त्या जेवढ्या प्रमाणात करायला पाहिजेत तेवढ्या प्रमाणात केल्या जात नाहीत. आता तुम्ही विचारलं की H3N2 हा प्रकार काय आहे. तर H3N2 हा इन्फ्लुएन्झा टाईप जो व्हायरस आहे त्याचाच एक सबटाईप आहे. म्हणजे त्याचमध्ये जनुकीय बदल झालेला एक विषाणू आहे. आणि H3N2चा प्रभाव आपल्याकडे सध्या का जाणवतो आहे तर त्याचं कारण असं की H3N2 हे
विषाणू आपल्या देशाला सध्या नवीन आहे. जसं इतर जे इन्फ्लुएन्झा टाईप्स आहेत ते गेले 10 वर्ष लोकांना सबक्लिनिकल किंवा क्लिनिकल इन्फेक्शन्स होऊन होऊन जनतेमध्ये एक इम्युनिटी तयार झाली आहे, त्यामुळे त्याची सिव्हिरिटी कमी झाली आहे. परंतु H3N2 हा तसा आपल्याकडे नवीन विषाणू आला आहे, त्यामुळे मास इम्युनिटी जी आपण म्हणतो ती अजून व्हायला पाहिजे त्या प्रकारे आपल्याकडे अजून तयार झालेली नाही आहे. त्यामुळे ओव्हरऑल जरी फ्लूचा संपर्क वाढत असला किंवा संसर्ग वाढत असला तरी H3N2 आपल्याकडे त्याच्यावर ठळकपणे उठून दिसतो, कारण एकतर आपल्याकडे मास इम्युनिटी नाही आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे ओव्हरऑलच इन्फ्लुएन्झा वॅक्सिनेशनचं प्रमाण जेवढं असायला पाहिजे की ज्याच्यामुळे एक 50% इम्युनिटी मिळते ती आपल्याकडे नाही आहे. तर ह्या 2 कारणांमुळे आपल्याकडे इन्फ्लुएन्झा आणि त्यातल्या त्यात H3N2चा सबटाईपचा प्रसार सध्या आपल्याला जोरात पाहायला मिळतो आहे. फारच छान डॉक्टर साहेब. डॉक्टर वैद्य आपल्याला छान माहिती देत आहेत. वेगवेगळ्या विषय आपण कव्हर करायचा प्रयत्न करतोय. तर असंसर्गजन्य रोग विषयी पण आपण बोलूया. डॉक्टर उत्तुरे सर काय सांगणार? असंसर्गजन्य रोग जे आहेत म्हणजे त्याला आपण मेडिकल टर्मिनॉलॉजी NCD म्हणतो, नॉन कम्युनिकेबल डिसीज. म्हणजे हे जंतूंनी होत नाही आहेत आणि ह्याच्यामध्ये काय येतं, डायबिटीज, हार्टचे प्रॉब्लेम्स, मग आपल्या फुफ्फुसाचे म्हणजे लंग्सचे श्वासनाचे प्रॉब्लेम्स येतात, मग थायरॉईडचे प्रॉब्लेम्स, ब्लाइंडनेस म्हणजे आपल्याला जे अंधत्व येतं ते सगळे हे सगळे बेसिकली ह्या NCDजमध्ये येतात. आता ह्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, जसं जसं आपण इन्फेक्टिव्ह जे कम्युनिकेबल डिझीजेस आहेत त्याच्यावरती आपण हळूहळू मात करतो आहे, तसं तसं आपण बघतो आहे की पर्सेंटेज हे NCDजचे वाढत चाललेले आहेत. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देण्याचं म्हणजे डायबिटीज जर का आपण घेतलं म्हणजे मधुमेह जे आहे ते आज मधुमेहाचे 7.5 करोडपेक्षा जास्ती लोक भारतामध्ये आहेत आणि म्हणजे असं म्हणतात की पुढच्या 4-5 वर्षामध्ये भारत हा जगामध्ये मधुमेहाचं कॅपिटल होणार आहे. एवढा तो वाढत गेलेला आहे आणि ह्याचे इफेक्ट बेसिकली का होतात म्हणून आपण बरोबर व्यायाम करत नाही, जेवणाचा एस्पेशली, आणि हा आपण मधुमेह जास्तीत जास्त आता लहान मुलांमध्ये यंग एजमध्ये बघतो आहे. आणि का बघतो आहे, कारण आपलं कंप्लीट जे जेवणाची प्रथा होती पहिला की घरचं जेवण जेवावं ते हळूहळू निघत चाललेलं आहे. आपण बाहेरचे घेतो आणि हे पिझ्झा आणि बर्गर्स आणि पास्ताज हे खाल्ल्याने चान्सेस ऑफ ओबेसिटी आणि मधुमेह वाढत चाललेला आहे. मग दुसरं म्हणजे बघितलं तर तुम्ही हार्ट डिझिजेस जे आहेत, आता भारतामध्ये 24% जे दगावतात ते कुठल्या ना कुठल्या हार्ट डिझीजमुळे दगावतात. म्हणून हा पण खूपच वाढत चाललेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये BP आलं, कोलेस्ट्रॉल कंट्रोल आलं, ट्रायग्लिसराइड्स कंट्रोल आलं, हे सगळं करणं जरुरी आहे आपल्याला हार्टचे डिझिजेस कुठे ना कुठेतरी त्याच्यावरती अंकुश लावण्यामध्ये. मग येतो आपला श्वासन रोगाचा जो प्रकार आहे तो म्हणजे त्याला TB म्हणा, न्यूमोनिया म्हणा, नाहीतर कॅन्सर म्हणा, लंग्सचे कॅन्सर म्हणा, हा येतो आणि हे आपण ऑलमोस्ट 10% बघतो आहे भारतामध्ये. म्हणजे एवढं त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. बघा आपली पॉप्युलेशन 135 करोडच्या वरती आहे आणि 10% म्हटलं तर ते नंबर्स पण खूप जास्ती होतात. आणि थोड्या प्रमाणामध्ये थायरॉईडचा पण प्रॉब्लेम आहे आणि अंधत्वाचा आहे. मला वाटतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ह्या 2 विषयावरती ह्यावर्षी खूपच हे स्ट्रेस दिलेला आहे. आणि थायरॉईडचा प्रॉब्लेम बघितला तर हा हिडन डिझीज असतो. म्हणजे जोपर्यंत आपण थायरॉईड लेवल्स करत नाही तोपर्यंत खूप डिफिकल्ट असतं त्यांना डायग्नोज करणं. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं, थकवा येतो, नाहीतर वजन वाढतं, सांधेदुखी होतात, हे सगळे हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉईड हे द्रव्य कमी झाल्याने होतं. आणि जोपर्यंत म्हणजे नॉर्मल आपण कसं म्हणतो, हां तू काम जास्ती करत असशील, नाहीतर वयामुळे असेल, नाहीतर उष्णतेमुळे तुला थकवा येत असेल, पण ह्या सगळ्या पेशंट्समध्ये जर का हा कमी झाला नाही तर थायरॉईड लेवल्स करणं खूपच जरुरी आहे. कारण ते लेवल्स केल्याशिवाय आपल्याला त्यांना ट्रीटमेंट देता येत नाही. आणि शेवटचं आहे, इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे अंधत्व जे आहे. अंधत्व तुम्ही बघितलं आहे हे मेजॉरिटी कॅटरॅक्टमुळे होतं. 80% ऑलमोस्ट कॅटरॅक्टमुळे आहे. आणि मग दुसरे डिझिजेस आहेत त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टरी एरर म्हणतात, डायबिटीज, रेटायनोपॅथी म्हणतात, नाही तर ग्लॉकोमा म्हणतात. तर ह्यांच्यामुळे आहे. आणि कॅटरॅक्ट इज समथिंग दॅट कॅन बी ट्रीटेड. म्हणून तुम्ही लवकरात लवकर जर का तुम्ही त्याचं डायग्नोज केलं आणि तुमचं कॅटरॅक्ट ट्रीट झालं तर अंधत्व नक्की तुम्ही अवॉइड करू शकता. फारच छान मित्रांनो, मुद्देसूद आपल्याला माहिती मिळते.
संसर्गजन्य रोगांविषयी, असंसर्गजन्य रोगांविषयी छान माहिती मिळते. डॉक्टर शिवकुमार उत्तुरे सर आणि डॉक्टर राजन वैद्य आपल्याला छान माहिती देत आहेत. मित्रांनो, सुरुवातीलाच आपण शरीराविषयी, आरोग्याविषयी बोललो, तर आता एक गीत, भक्तिगीत आठवतं. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, आता आत्मा परमेश्वर. प्रल्हाद केशव अत्रेजींनी लिहिलेलं हे गीत आहे. तुम्ही गुणगुणा. आम्ही एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येतो आपल्या सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. एक भारत श्रेष्ठ भारत पाहायला विसरू नका. महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सकाळी 10:30 सायंकाळी 5:30 त्यापुढील सोमवारी सायंकाळी 5:30 आणि मंगळवारी दुपारी 2 वाजता. फक्त सह्याद्री वाहिनीवर. आपलं कुटुंब म्हणजे अगदी हवेशीर आहे नाही. ते कसं काय? मी आणि आई शांत वारा, चिमा वाऱ्याची मंद झुळूक, मोरू मैना सोसाट्याचा वारा आणि मी वादळ. हा चिमणराव गुंड्याभाऊ दर सोमवारी सायंकाळी 7:30 आणि रात्री 10 वाजता. दर मंगळवारी सकाळी 10:30 वाजता आणि दुपारी 1:30 वाजता. आणि दर रविवारी सायंकाळी 6 वाजता. फक्त सह्याद्री वाहिनीवर. शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवरही उपलब्ध. लाइट्स, साउंड, कैमरा, एक्शन. तराने पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्रो 10:30. रुचिराचा प्रत्येक पदार्थ, प्रत्येक पदार्थाची चवच न्यारी. खमंग रुचकर नवनवीन पदार्थ आता बनवा घरच्या घरी. रुचिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या विशेष कार्यक्रमात. जागतिक आरोग्य दिन विशेष निमित्त विशेष कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला आहे आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर राजन वैद्य सर आपल्यासोबत आहेत आणि IMAचे व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर उत्तुरे सर आपल्यासोबत आहेत. तर सुरुवात करूया राजन वैद्य सरांकडून. सर, तुम्ही इन्फ्लुएन्झाविषयी, संसर्गजन्य आजारांविषयी सांगत होता. तुम्ही कारणं आणि लक्षणं सांगितली आम्हाला. आता थोडं निदान कसं करावं आणि त्याच्या उपचाराविषयी पण आम्हाला सांगा. हो, इन्फ्लुएन्झाच्या रोगाची लक्षणं आपण बघूया. सामान्यपणे आढळून येणारी लक्षणं म्हणजे ताप, थंडी वाजून ताप येणे, खोकला, घसा खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा येणे, ही लक्षणं साधारणतः होतात आणि साधारणतः 3 ते 7 दिवसामध्ये बाधित रुग्ण हा पूर्णपणे बरा होतो. परंतु काही विविक्षित परिस्थितीमध्ये हा रोग साधा इन्फ्लुएन्झासुद्धा गंभीर स्वरूपाचं रूप धारण करू शकतो. अशा गोष्टी म्हणजे ज्यांची इम्युनिटी नैसर्गिकरित्या कमी झालेली आहे, उदाहरणार्थ 65 वर्षावरील व्यक्ती किंवा 5 वर्षाखालील मुलं किंवा ज्यांना डायबिटीस म्हणजे मधुमेह, आता डॉक्टर उत्तुरेंनी सांगितल्याप्रमाणे, आणि किंवा क्रोनिक हार्ट डिसीज किंवा ज्यांना क्रोनिक किडनी डिसीज किंवा ज्यांना रोगप्रतिकारशक्तक मारक औषधं म्हणजे इम्युनोसप्रेसंट चालू आहेत किंवा अस्थमासाठी स्टिरॉइड्स वगैरे चालू आहेत, अशा लोकांना किंवा गरोदर स्त्रियांना आणि दुभत्या स्त्रियांना या रोगामध्ये थोडासा जास्त अधिक धोका असतो आणि रोग गंभीर स्वरूपावर जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण जेव्हा निदानाचा विचारला तर निदानामध्ये क्लिनिकल पिक्चर हे महत्त्वाचं आहेच, परंतु काही लॅबोरेटरी टेस्ट ज्या आहेत त्या हल्ली इतक्या परिणामकारक आहेत की ज्यामध्ये मॉलिक्युलर टेस्टिंगनी एक्झॅक्टली इन्फ्लुएन्झाचं निदानच नव्हे
तर इन्फ्लुएन्झाच्या कुठल्या सबटाईपच्या विषाणूचा संसर्ग तुम्हाला झालेला आहे हे तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला H1N1 झाला आहे किंवा H3N2 झाला आहे किंवा कुठला किंवा टाईप बी इन्फ्लुएन्झा झाला आहे. इतकंच नव्हे तर इतर 2 व्हायरस रेस्पिरेटरी सेन्सिटिव्ह व्हायरससुद्धा तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. त्यामुळे मॉलिक्युलर टेस्टिंगनी आता डायग्नोस्टिक वर्ल्डमध्ये खूपच पुढे मजल मारलेली आहे. आता ट्रीटमेंटबद्दल आपण जर विचाराल तर इन्फ्लुएन्झाची ट्रीटमेंट ही बेसिकली सपोर्टिव्ह आणि सिम्प्टोमॅटिक अशी असते. सपोर्टिव्ह ट्रीटमेंटमध्ये काय असतं तर बाधित रुग्णाला पर्टिक्युलरली ताप असण्याच्या वेळेला पूर्ण आराम करायला सांगणं, हायड्रेशन मेंटेन करणं म्हणजे भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ त्यांना घ्यायला सांगणं, पुरेशी झोप त्यांना मिळाली पाहिजे असं त्यांना सांगणं. त्यानंतर त्यांना पौष्टिक सहज पचण्याजोगा आहार असं आपण घ्यायला सांगतो. शिवाय सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटमध्ये जर ताप खूपच वाढायला लागला तर त्यांना किंवा अंगदुखी खूप व्हायला लागली तर त्यांना आपण अँटीपायरेटिक्स साधी पॅरासिटामॉलसारखी अँटीपायरेटिक्स अशी आपण देतो. आणि मग अशीच सांगितल्याप्रमाणे 3 ते 5 दिवसामध्ये असे रुग्ण पूर्णतः बरे होतात. फार छान. उत्तुरे सर, आम्हाला असंसर्गजन्य जे रोग आहेत, नॉन कम्युनिकेबल डिसीज, त्याच्या नियंत्रणाविषयी सांगा. हो, आता हे मी एक 4-5च जे मेन नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत त्याच्यावरती बोलतो मी. आता पहिलं म्हणजे जसं मी सांगितलं मधुमेह, कारण आणि एक 4-5 वर्षात भारत हे पुऱ्या जगामध्ये कॅपिटल होणार आहे डायबिटीससाठी आणि मधुमेहासाठी. आता 7.5 करोडपेक्षा जास्ती लोक आज मधुमेहाने त्रस्त आहेत पुऱ्या भारत देशामध्ये. आणि हे म्हणजे आपण आमच्याकडे एक वृद्ध वाक्य असतं मेडिसिनमध्ये की प्रिव्हेंटिव्ह इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे प्रतिबंधक जो आपण हे घेऊ शकतो ते ट्रीटमेंटपेक्षा बरं असतं, कारण मग ते रोग होतच नाही तुम्हाला. तर हे जर का तुम्हाला प्रिव्हेंट करायचं असेल तर चांगला आहार जो आपला म्हणजे भारतीय आहार जो होता तो सर्वात चांगला होता. जेव्हा आपली पुरी लाईफस्टाईल चेंज झाली आणि आपण हे फास्ट फूडकडे वळायला लागलो तेव्हा हे डायबिटीज वाढायला लागलं. म्हणजे हे जे पिझ्झा, पास्ताज आणि हॅमबर्गर्स आणि एस्पेशली हे यंग एज ग्रुप म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांचा आहार जेव्हा हे प्रायमरी आहार व्हायला लागला, म्हणजे त्याच्या डब्यामध्ये मला अजून आठवतं आहे मी जेव्हा शाळेला जायचो तेव्हा पोळी आणि भाजी असायची माझ्या डब्यामध्ये. पण आज तुम्ही बघितलं तर त्यांच्या डब्यामध्ये पिझ्झा असतो, पास्ता असतो. आणि त्याच्यामुळे हे चान्सेस डायबिटीसचे आणि ओबेसिटीचे दोन्ही वाढतात. तर ते कमी करण्यासाठी आपल्याला प्रॉपर आहार घ्यायला पाहिजे. मग व्यायाम रोजच्या रोज थोडा ना अर्धा ते 1 तास व्यायाम करणं जरुरी आहे. आज आपण घरी असतो, मग ऑफिसमध्ये जातो आणि एका टेबलावरती ना खुर्चीवरती बसतो आणि काम करतो, म्हणून आपलं बॉडी मूवमेंट काहीच होत नाही. तर स्पेशल आपण दिवसभरामध्ये अर्धा ते 1 तास कुठल्या ना कुठल्या तरी फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी काढणं जरुरी आहे. जर का तुमचं वजन जास्ती असेल तर ते वजन कमी करणं म्हणजे स्थूलता ज्याला म्हणतो आपण, ते वजन कमी करणं खूप उपयोगीचं आहे. जेवणामध्ये हाय फायबर डाएट घेणं फारच म्हणजे आपलं एस्पेशली मी जसं सांगितलं फ्रूट्स घ्या, ग्रीन म्हणजे हिरवे व्हेजिटेबल्स जे आहे ग्रीन व्हेजिटेबल्स ते घेणं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आज करू शकता जे आपल्याकडे म्हणजे बऱ्याच सेंचुरीजपासून आहे म्हणजे योगा हा नक्कीच तुमचं डायबिटीज कमी करण्यासाठी, तुमचं ओबेसिटी म्हणजे स्थूलतत्व कमी करण्यासाठी हा उपयोगी पडतो. आता दुसरं घ्यायचं म्हणजे हृदयाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते बघितलं तर आज 50 लाखापेक्षा जास्ती लोक कुठल्या ना कुठल्या तरी हार्ट डिझीजनी अफेक्टेड आहेत पुऱ्या भारतामध्ये. आणि 24% म्हणजे जे मृत होतात त्याच्यामध्ये 24% हे कुठल्या ना कुठल्या तरी हार्ट डिझीजमुळे होतात. म्हणजे सर्वात जास्ती टक्केवारी ही हार्ट डिझीजमुळे आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय करावं तर जर का तुम्हाला BP असेल तर BP म्हणजे हायपरटेन्शन असेल तर ते कंट्रोल करणं जरुरी आहे. मग त्याच्यानंतर व्यायाम, ह्याच्यामध्ये पण व्यायाम फारच उपयोगी आहे. कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड जर का तुमच्यामध्ये असेल तर त्याच्यावरती इमिजिएट ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे हे जे रक्तवाहिनी असतात ते ब्लॉक होतात आणि हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात. आणि मग दारू, सिगरेट, पान, तंबाखू हे जर का तुम्ही सेवन करत असाल तर ते नक्कीच तुम्ही बंद करणं जरुरी आहे. मग आपण येऊया श्वासन रोगावरती, जे TB, न्यूमोनिया, कॅन्सर हे जे आहेत ते आपण बघतो की 10% त्याच्यावरती मरण पावतात.
तर हे मला वाटतं इन्फ्लुएन्झा आणि याच्यामुळे बरेच लोक कळून चुकलं आहे त्यांना की हे किती महत्त्व आहे त्याच्यामध्ये. थायरॉईड बघितलं तर तुम्हाला 4.5 करोड लोक स्टॅटिस्टिक्स दाखवतं आहे की पुऱ्या भारतामध्ये अफेक्टेड आहेत त्याच्यामध्ये. आणि हे कशामुळे होतं तर बेसिकली आयोडीन डेफिशियन्सी होतं त्याच्यामुळे, नाहीतर पर्यावरण दूषित आहे त्याच्यामुळे पण होऊ शकतं. जर का हे जे औद्योगिक प्रदूषण म्हणजे पॉल्युशन जे आहे त्याच्यामुळे, आणि मेन म्हणजे कीटकनाशक जे वापरलं जातं, जसं आपल्या शेतामध्ये वापरलं जातं पण आपल्या घरात पण आपण वापरतो, त्याच्यामुळे थायरॉईड हायपोथायरॉईड होण्याचे चान्सेस जास्ती आहेत. आणि अंधत्व जसं मी सांगितलं तसं इमिजिएटली कॅटरॅक्टचं तुम्ही ट्रीटमेंट घेत जावा. फार छान. डॉक्टर साहेब आपल्याला छान मार्गदर्शन करतायत. आणि या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. उमाजींचा फोन आहे तासगावहून. नमस्कार, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. माझा असा प्रश्न आहे की मागच्या सीझन मध्ये कोरोनाच्या साठी ज्यांनी बूस्टर डोस पर्यंत डोस घेतलेला आहे, वॅक्सिन घेतलेला आहे, आता पुन्हा घ्यायची गरज आहे का? आता परत कोरोना पुन्हा पाय पसरू लागलेला आहे. बूस्टर डोस जवळ वर्ष 1.25 वर्ष झालेला आहे घेऊन. सिनियर सिटीजन म्हणा, गरोदर महिला म्हणा, आता परत घ्यायची गरज आहे का? थँक्यू. हां, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. बूस्टर डोस विषयी प्रश्न आहे, तर उत्तुरे सरांकडून सुरुवात करूया. हो, छान प्रश्न विचारला उमाजी. आता कसं आहे, आपल्या भारत देशामध्ये ICMR आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवतो तुम्ही किती वॅक्सिन घ्यायला पाहिजे आणि बूस्टर किती घ्यायला पाहिजेत. आत्तापर्यंत कसं झालेलं आहे की फारच कमी लोकांनी बूस्टर डोस घेतलेला आहे. तुम्ही बघितलं तर टक्केवारीप्रमाणे 30% लोकांनीच बूस्टर डोस घेतलेला आहे. तर म्हणून ICMR काय म्हणते की पहिला हे ज्यांनी बूस्टर डोस म्हणजे हा 3रा डोस ज्यांनी घेतला नाही आहे त्यांना प्रायोरिटीवरती देणं जरुरी आहे. जर का तुम्ही बघितलं की पाश्चात्य देशामध्ये USA म्हणजे युरोपमध्ये ते ऑलरेडी 4था डोस घेत आहेत, म्हणजे सेकंड बूस्टर डोस पण घेणं त्यांना बंधनकारक झालेलं आहे तिकडे. पण भारत देशामध्ये अजूनही गव्हर्नमेंटनी ती परमिशन आपल्याला दिलेली नाही आहे आणि ती परमिशन मिळाल्यानंतरच आपण 4था डोस घेऊ शकू. हो, ज्यांना 1-1.5 वर्ष झालेला आहे बूस्टर डोस घेऊन त्यांचा इम्युनिटी नक्कीच कमी होते जसं जसे दिवस जातात तसे. आणि एक वेळा गव्हर्नमेंटने आपल्याला परमिशन दिली तर इमिजिएटली आपण बूस्टर डोस, एस्पेशली जे एल्डरली पेशंट्स आहेत, वयस्कर पेशंट आहेत आणि ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत जसं डायबिटीज, हार्ट डिझीज, ब्लड प्रेशर, लिव्हर डिझीज, त्यांनी नक्कीच 4था डोस लवकरात लवकर घ्यावा. पण आपण परमिशनसाठी थांबावं लागेल. फारच छान. डॉक्टर राजन, काय सांगणार या प्रश्नावर? तुम्ही काय अजून ॲड करणार? इन्फ्लुएन्झाच्या लसीविषयी आपण बोलणारच आहोत. त्यांचा प्रश्न कोविड रिलेटेड अजून तुम्हाला याच्यामध्ये सरांनी सांगितलं त्याच्या जवळजवळ नाही. उमाजींचं प्रथम मी अभिनंदन करतो की त्यांनी बूस्टर डोस घेतलेला आहे आणि उत्तरेंनी अगदी व्यवस्थित जे उत्तर दे त्याच्यामध्ये मला ॲड करण्यासारखं काहीच नाही. कारण गव्हर्नमेंट डायरेक्टिव्ह जोपर्यंत आपल्याला येत नाही की सेकंड बूस्टर देण्यासाठी, त्यांच्या मनात आलेला विचार अतिशय छान आहे पण आपल्याला तशी अजून गायडन्स मिळालेलं नाही आहे. बरं सर, तुमच्याकडेच येतो पुन्हा की इन्फ्लुएन्झा आणि हे जे H3N2 चालू आहे तर त्याच्यामध्ये गरोदर स्त्रियांनी काही विशेष काळजी घ्यायला पाहिजे का? त्याविषयी पण मार्गदर्शन करा. अतिशय छान प्रश्न विचारला तुम्ही हा मला. आणि हा प्रश्न मला अनेक वेळा मी स्वतः गायनेकॉलॉजिस्ट असल्यामुळे पेशंटकडनंही विचारला जातो की इन्फ्लुएन्झामध्ये गरोदर स्त्रियांनी व्हॅक्सिनेशन करावं का, ते सेफ आहे का, की माझ्या बाळावर किंवा माझ्यावर काही विपरीत परिणाम होईल का? तर मी अगदी आवर्जून सांगू इच्छितो की इन्फ्लुएन्झाच्या या साथीमध्येच नव्हे तर इतर वेळेलासुद्धा इन्फ्लुएन्झाचं व्हॅक्सिनेशन गरोदर स्त्रीनी घेतलंच पाहिजे. आणि हे इन्फ्लुएन्झाचं व्हॅक्सिनेशन गरोदरपणाच्या कुठल्याही कालखंडात म्हणजे अगदी फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये सुद्धा घेऊ शकतो. हे अगदी सिद्ध झालेलं आहे आता की इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिनेशनच्या गर्भावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, त्याच्यावर कुठले ॲनोमलीज तयार होत नाहीत किंवा व्यंग तयार होत नाहीत किंवा डिलिव्हरीच्या ओव्हरऑल प्रेग्नन्सीच्या कोर्समध्ये पण काही बदल होत नाही. उलट पक्षी अमेरिकेमध्ये असं आता सिद्ध झालेलं आहे. 20 वर्षाचा मी या कार्यक्रमासाठी ज्यावेळेला बघत होतो की 20 वर्षापासचा त्यांच्याकडे तो डेटा आहे की ज्यांनी इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिनेशन गरोदरपणात घेतलेलं आहे त्यांची तुलना त्यांनी न घेतलेल्या गरोदर स्त्रियांशी केली आणि त्यांना असं आढळून आलं की ज्यांनी व्हॅक्सिनेशन घेतलेलं आहे त्या स्त्रियांमध्ये लो बर्थ वेट इन्फंट्स किंवा प्रीटर्म डिलिव्हरीज, वेळेआधी डिलिव्हरी होण्याची शक्यता किंवा अपुऱ्या वजनाची बालकं होण्याची शक्यता
ही घेतलेल्या स्त्रियांमध्ये फार कमी आहे न घेतलेल्या स्त्रियांच्या तुलनेत. म्हणजेच इन्फ्लुएन्झा वॅक्सिनेशनचं प्रोटेक्टिव्ह इन्फ्लुएन्स या रिसर्चमधनं दिसतो. आणि म्हणून हे इन्फ्लुएन्झा वॅक्सिनेशन गरोदर स्त्रियांनी जरूर असं घेतलंच पाहिजे. कुठल्याही कालखंडामध्ये घेतलं तरी चालेल. आणि ओव्हरऑल ज्या बाकीच्या ज्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ज्या गरोदर स्त्रियांनी या वातावरणामध्ये घ्यायच्यात त्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे गर्दीत जाणं स्वतःला टाळावं. समजा घरात एखाद्या व्यक्तीला झालं असेल किंवा त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या व्यक्तीला झालं असेल तर त्या व्यक्तीच्या संपर्कात जाणं टाळावं. अगदीच जाणं अपरिहार्य असेल, काही शिक्षिका असतील, बँकेत काम करणारे असतील की ज्यांना गर्दीच्या ठिकाणी जाणं अपरिहार्य आहे तर त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावून तिथे वावर केला पाहिजे. तसंच पुरेशी झोप घेतली पाहिजे, पौष्टिक सहज पचण्याजोगा आहार घेतला पाहिजे, आराम करायला सुट्टीच्या दिवशी आराम करायला पाहिजे. आणि ओव्हरऑलच इवन काही स्त्रियांनी म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी श्वसनचे व्यायाम म्हणजे प्राणायाम वगैरेचे व्यायामसुद्धा अशा गरोदर स्त्रियांनी करायला पाहिजे की जेणेकरून या सध्याच्या इन्फ्लुएन्झाच्या वातावरणामध्ये त्यांचं स्वतःचं आणि त्यांच्या बाळाचं संरक्षण होईल. हेही सिद्ध ठरले की गरोदर स्त्रियांनी घेतलेल्या इन्फ्लुएन्झा वॅक्सिनमुळे केवळ मातेलाच सुरक्षित कवच मिळतं असं नाही तर तिच्या होणाऱ्या नवजात शिशूलासुद्धा त्यातून कवच मिळतं सुरक्षेचं. आणि म्हणून इन्फ्लुएन्झा वॅक्सिनेशन प्रेग्नन्सीमध्ये करावं याचं मी अगदी कट्टा पुरस्कर्ता आहे. फारच छान, फारच छान. आणि सर तुम्ही एक स्लाईड आणली आम्हाला दाखवायला, ते 3 रिझन्स जी आहेत जी वॅक्सिन्सची जी इफेक्टिव्हिटी आहे किंवा याच्यासाठी तर ती आता आपण बघतोय स्क्रीनवर तुमच्या. मित्रांनो पटकन टिपून घ्या आपल्या मोबाईलमध्ये, याचा फोटो पण काढून घ्या. सरांनी महत्त्व सांगितलेलं आहे लसीचं प्रेग्नन्सीमध्ये. तर याविषयी काही तुम्हाला अजून सांगायचं आहे का? हो, ही स्लाईड मी मुद्दाम आणली की याच्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे. ही माझ्या एका प्रेझेंटेशनमधली स्लाईड आहे इन्फ्लुएन्झा अँड प्रेग्नन्सीवरती. तर त्याच्यामध्ये हे दाखवलं की मी आता जे म्हटलं तेच सांगितलं की कुठल्याही कालखंडामध्ये ते घेता येते, त्याचा मातेवर किंवा बाळावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. झाला तर तो फायदेशीरच होतो. आणि प्रीटर्म डिलिव्हरी किंवा अपुऱ्या वजनाची बालकं होण्याचे दरसुद्धा कमी होतात. आणि ऑलमोस्ट 60 ते 65% प्रोटेक्शन इन्फ्लुएन्झा व्हायरसपासून मातेला आणि बाळाला मिळतं, हे त्याच्यात सांगितलं गेलं. फारच छान, फारच छान. मित्रांनो दोन्ही डॉक्टर आपल्याला फार छान मार्गदर्शन करतायत. डॉक्टर राजन वैद्य प्रसिद्ध असे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. डॉक्टर उत्तुरे सर व्हाईस प्रेसिडेंट आहेत भारतीय वैद्यकीय संघटना जी आहे नवी दिल्ली येथे. आणि मित्रांनो इथे मला गाणं आठवतं, शरीराविषयी चर्चा चालू आहे, देहाविषयी चर्चा चालू आहे. तर देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. सुधीर फडकेजींनी गायलेलं आणि संगीत दिलेलं असं गीत आहे. तुम्ही हे गीत गुणगुणा. आम्ही छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येतो आहे. पाहत राहा सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. चित्रगीत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता, शनिवारी सायंकाळी 6:30 रविवारी सकाळी 8 वाजता आणि रात्री 8 वाजता. सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. मैं ऋषिता भट्ट आप सबका रंगोली में स्वागत करती हूँ. सातों सुरों की सहेली, रंगों की है ये पहेली, सतरंगी है ये अटखेली. आप सबका स्वागत करती हूँ सुर और संगीत से सजी खास रंगोली में. तो चलिए शुरुआत करते हैं इस रोमांटिक गाने के साथ. चांद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैंने सोचा था. हिंदी सिनेमा में इन्हीं रंगों को म्यूजिक में भी पिरोया गया है. रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम, भीगी भीगी रुत में तुम हम तुम. रंगोली प्रसारण
दर रविवारी दुपारी 12 वाजता, दर गुरुवारी दुपारी 2:30 आणि रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. तुमच्या आमच्या अर्थकारणाचा अर्थ बंदा रुपया. अर्थकारणाचा अर्थपूर्ण अनुभव बंदा रुपया. प्रसारण सोमवार मंगळवार सकाळी 9 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. बंदा रुपया. बरोबर मित्रांनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जागतिक आरोग्य दिन विशेष कार्यक्रम आहे आज आपला. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर शिवकुमार उत्तुरे सर, व्हाईस प्रेसिडेंट भारतीय वैद्यकीय संघटना नवी दिल्ली येथे, आणि डॉक्टर राजन वैद्य सर, जे की प्रसिद्ध असे स्त्रीरोग तज्ज्ञ आहे मुंबई येथे. आणि सुरुवात आपण उत्तुरे सरांकडून करूया. सर, आम्हाला प्रदूषणाचा जो स्वास्थ्यावर इफेक्ट होतो त्याविषयी सांगा, आणि तो कसा टाळावा ते पण सांगा. आता प्रदूषण म्हटलं तर मेनली 2 टाईपचे प्रदूषण असतात. एक म्हणजे एअर पॉल्युशन ज्याला आपण म्हणतो, ते हवेमधनं जे प्रदूषण होतं ते, आणि दुसरं म्हणजे पाण्यामधनं जे प्रदूषण येतं ते. आता तुम्ही बघितलं तर कुठले रोग होऊ शकतात आपल्याला एअर पॉल्युशनमुळे. तर अस्थमा, हृदयरोग, न्यूमोनिया, कॅन्सर, म्हणजे बऱ्याच पेपर्स असे आलेले आहेत जे कॅन्सर हा प्रदूषणमुळे होतो हे प्रूव्ह झालेलं आहे त्याच्यामुळे. मग टू सम एक्सटेंड आपलं पार्किन्सोनिझम, अल्झायमर हे पण प्रदूषणामुळे होऊ शकतं. तर हे झालं प्रदूषण हवेमुळे. आणि जे पाण्यामुळे जे प्रदूषण होतं त्याच्यामुळे आपल्याला मेनली जे इन्फेक्टिव्ह डिझिजेस असतात, जसं आपण कॉलेरा, डायरिया, डिसेंट्री, हेपटायटिस म्हणजे लिव्हरचा जो प्रॉब्लेम होतो, जॉन्डिस ज्याला आपण कॉमनली म्हणतो त्याला, मग टायफॉईड, पोलिओ. आता पोलिओवरती बरीच आपण मात केलेली आहे, कारण तो पुरा भारतभर आपण तो अँटी पोलिओ जो ड्राईव्ह होता तो घेतला होता. तर हे एअर आणि बेसिकली वॉटर पॉल्युशनमुळे आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जर का प्रिव्हेन्शन करायचं असेल तर एअर पॉल्युशनमध्ये आता तुम्ही बघताय जसं आपल्या मुंबई शहरामध्ये सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे, बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन, रस्त्याचे कन्स्ट्रक्शन. नक्कीच त्याच्यामुळे जे हवेमध्ये प्रदूषण आहे ते खूपच जास्ती आहे. आणि हे आपल्या जर का आपण कोविडमध्ये जसं शिकलो की मास्क घालणं, पण तेव्हा आपण मास्क घालत होतो की आपल्याला इन्फेक्शन होऊ नये. पण नक्कीच हे जे एअर पॉल्युशन आहे त्याच्यापासून वाचण्यासाठी परत आपण शिकायला पाहिजे. जसं आपण चायनामध्ये बघतो, कोरियामध्ये बघतो, ते रेग्युलरली घराच्या बाहेर पडले की ते लोक मास्क घालून फिरतात. तर तसं आपण करणं जरुरी आहे आजच्या काळामध्ये. आणि पाण्याचं प्रदूषण म्हटलं तर तुम्ही स्वच्छ पाणी पिणे, फिल्टर केलेलं पाणी पिणे. रस्त्यावरती नक्कीच आपण म्हणजे लहान मुलांना सांगणं की हे जे गोळा सरबत आणि सरबत पित असतात ते खेळल्यानंतर ते त्यांनी कुठे ना कुठेतरी अवॉइड करणं जरुरी आहे. आणि टू सम एक्सटेंट WHOने सांगितलं आहे की गव्हर्नमेंटची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे कुठे ना कुठेतरी प्रदूषण कंट्रोल करण्यासाठी करण्याचं. म्हणजे जर पाणी जे येतं लोकांना घरामध्ये ते त्याचं फिल्टर चांगलं क्लीन ट्रीटेड पाणी यायला पाहिजे. आणि सॅनिटेशन ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हे सॅनिटेशन पण गव्हर्नमेंटवरती जबाबदारी दिलेली आहे. तर हे जर का आपण केलं, जसं मी सांगितलं, प्रिव्हेन्शन ऑलवेज बेटर दॅन क्युअर, नक्कीच आपण ह्याच्यापासून वाचू शकू. फारच छान डॉक्टर उत्तरे सर. या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे, बघूया फोनवर कोण आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार साहेब, शिवानंद गोष्टी बोलतोय. हां शिवानंदजी. आपलं आरोग्य निरोगी, सुंदर व सुंदर राहण्यासाठी आपण हलवार म्हणजे भरपूर उपाययोजना करत असतो. काही औषध उपचार वगैरे घेतो, काही योगासन वगैरे करतो. पण निसर्गामध्ये आपण काय केलं तर आपलं शरीर चांगल्या प्रकारे निरोगी आरोग्यमय राहील. आणि काही लोक असं करतात की आपलं आरोग्य झटपट चांगलं व्हावं, कमी व्हावं म्हणजे औषध उपचार घेतात. मग ती कितपत योग्य आहे, अयोग्य आहे, आणि त्याच्यामुळे काय करणार? धन्यवाद. काय सांगाल सर? नाही, जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला की आपल्याला आरोग्य जीवन जगायचं असेल तर एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन हे मेन प्रॉब्लेम्स जे आहेत ते कुठे ना कुठेतरी आपल्याला त्याच्यामध्ये सॉल्व्ह करणं जरुरी आहे. आणि एक चांगला तुम्ही प्रश्न विचारला की लोक आता म्हणजे आपली आरोग्य सुधारण्यासाठी हे जे औषधं घेतात, मेडिसिन्स घेतात, गोळ्या घेतात. आणि एस्पेशली आपण बघतो यंग लोक जे आहेत
ते लोक जिममध्ये जातात तेव्हा ते बरंच काही पावडर्स आणि त्याच्यामध्ये स्टेरॉईड पण असते. तर हे बिलकुल करू नका. आपलं जे भारतीय आहार आहे, जे जेवण आहे ते सर्वात चांगलं जेवण आहे. त्याच्यामध्ये म्हणजे सगळे विटॅमिन्स असतात, प्रोटीन्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात. तर नॉर्मल भारतीय जेवण घेऊन जावा. जिकडे आपण फास्ट फूड आहे ते जितकं होऊ शकेल तितकं तुम्ही फास्ट फूड अवॉइड करणं जरुरी आहे. आणि रेग्युलर जे एक्सरसाइजेस, रेग्युलर जेव्हा मी म्हणतो तेव्हा तुम्ही जर का यंग असाल तर तुम्ही रनिंगसाठी जाऊ शकता, नाहीतर सकाळी तुम्ही वॉकसाठी जाऊ शकता. आणि टू सम एक्सटेंट तुम्ही जिममध्ये पण जाऊन तुम्ही तुमचं आरोग्य वाढवू शकता. पण मेन म्हणजे मी सांगतो, आपण भारतमध्ये असताना योगा हा सर्वात चांगला उपाय आहे आपलं आरोग्य चांगलं करणं. आणि मला वाटतं मोदी साहेबांनी पण सगळ्यांना सांगितलेलं आहे की योगा नुसता भारत देशामध्ये नाही पण आंतरराष्ट्रीय पण झालेला आहे. तर योगा करत जावा तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामधनं चांगला इफेक्ट येईल. फारच छान, फारच छान. डॉक्टर उत्तुरे, डॉक्टर राजन यांच्याकडे वळूया की तुम्हाला या प्रश्नाविषयी काय सांगायचं आहे? शिवानंदजींनी खूपच छान प्रश्न विचारला की हल्लीची सध्या जी म्हणजे इम्युनिटी वाढवणारी औषधं वगैरे झटपट घेतली जातात ते खरोखरच माझ्या मते योग्य नाही. त्यापेक्षा तुम्ही जेवढं निसर्गाच्या जवळ जाल की ज्याच्यामध्ये ताजी फळं, भाज्या, सकस आहार हे जेवढं घ्याल, अन्नातून जेवढं मिळेल, द क्लोजर टू नेचर यू आर, हेल्दियर यू आर. शिवाय उत्तुरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की नियमित व्यायाम हा करायलाच पाहिजे. मी तर मला हे पटत नाही की मला अजिबात वेळ नाही व्यायाम करायला. जर तुम्हाला जेवायला वेळ मिळत असेल तर तुम्हाला व्यायामाला वेळ मिळायलाच पाहिजे, या मताचा मी आहे. आणि माझा आवडता जो योग तर अतिशय महत्त्वाचा आहेच, पण माझ्या आवडता जो व्यायाम जो मी दररोज स्वतः करतो म्हणजे सूर्यनमस्कार, ज्याला जागतिक सन सॅल्युटेशन ज्याला आपण म्हणतो, अतिशय त्याला जागतिक मान्यतासुद्धा मिळालेली आहे. आणि हा घरच्या घरी अत्यंत थोड्या जागेत, तुम्ही घरी नसाल, टूरवर असाल, बाहेर असाल तरीसुद्धा तुम्ही करू शकता की ज्याने तुमची खरोखरच म्हणजे शारीरिक मानसिक खूपच हेल्थ म्हणजे आरोग्य राखण्यास मदत होते. तर असे तयार प्रॉडक्ट्स न घेता तुम्ही शक्य जेव्हा होईल त्यावेळेला रनिंग, वॉकिंग आणि ट्रेकिंग वगैरे असं निसर्गाच्या जवळ जाऊन ताजी फळं, आहार वगैरे घेऊन आणि रेग्युलर व्यायाम करून तुम्ही तुमचं आरोग्य वाढवू शकता, इम्युनिटी बूस्ट करू शकता आणि ज्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह हेल्थ अँड पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माइंडमध्ये येता. फार छान. डॉक्टर वैद्य, अजून एक विषय छेडायचा आहे. तुम्ही व्यायामाचा विषय काढला, तर व्यायाम नाही केला तर स्थूलता येते, अतिस्थूलता येते. तर तुमची स्पेशालिटी आहे रिप्रोडक्टिव्ह असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह या विषयामध्ये. तर स्त्रियांच्या प्रजननांवर अतिस्थूलतेचा काय परिणाम होतो ते देखील आमच्या मित्रांना सांगा. तो हाही फार छान प्रश्न आहे आणि हल्ली तो आम्हाला फार प्रकर्षाने जाणवायला लागलेला आहे. ओबेसिटी, अतिस्थूलता म्हणजे ओबेसिटी, ज्याचा BMI हा 30 किलोग्रॅम पर स्क्वेअर सेंटीमीटरच्या पेक्षा जास्त असतो, त्याला आपण ओबेसिटी म्हणतो. तो ओबेसिटीचा प्रजनन क्षमतेवर अत्यंत विपरीत परिणाम होतो. उदाहरणार्थ त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ओव्ह्युलेशन डिसऑर्डर्स, म्हणजे स्त्री बीज व्यवस्थित बाहेर न पडणे, म्हणजे पाळीव उशिरा येणे, 3-3, 4-4, 6-6 महिने न येणे आणि जी काही जी बीजं बाहेर पडतात त्यावेळेला ती अपरिपक्व अवस्थेत बाहेर पडली की ज्यामुळे त्या स्त्रीची प्रजनन क्षमता अत्यंत कमी होते. हल्ली सगळ्यांनाच माहिती असलेला एक शब्द म्हणजे PCOD, हा घराघरात माहिती आहे सगळ्यांना. आता त्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणतो. ओबेसिटी आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीजचं नितांत एक रिलेशन आहे की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज जरी जनुकीय म्हणजे जेनेटिकली ड्रिव्हन डिसीज असला तरी त्याचे परिणाम हे ओबेसिटी अतिशय मॅग्निफाय करतं, म्हणजे जास्त करतं. त्यामुळे ओबेसिटी कंट्रोल केली तर तुम्ही पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा ओव्ह्युलेशन डिसऑर्डर्स बरेच, आणि मी त्यातच तज्ज्ञ असल्यामुळे माझे स्वतःचेच पेपर्स आहेत त्याच्यामध्ये की ओबेसिटी तुम्ही आज 5% जरी वजन कमी केलं तरी ओव्ह्युलेशनचे चान्सेस तुमचे एक साधारणतः 4 ते 5% वाढतात. तर प्रजनन क्षमता कमी करण्याचं महत्त्वाचं कारण ओबेसिटीमुळे म्हणजे ओव्ह्युलेशन डिसऑर्डर. दुसरी गोष्ट, जरी या स्त्रिया मग गरोदर झाल्या तरी त्यांच्यामध्ये मिसकॅरेज रेट्स म्हणजे ते सुद्धा साधारणतः पहिल्या 10 आठवड्यात होणारे मिसकॅरेजचे फार जास्त असतात. त्याच्याही पलीकडे ह्या जर स्त्रिया गेल्या तर त्यांना मग पुढच्या 5व्या-6व्या महिन्यानंतर पायाला सूज येणं, ब्लड प्रेशर वाढणं, ज्याला आम्ही प्री-एक्लॅम्पशिया म्हणतो की ज्याचा पुन्हा गरोदरपणाच्या एकंदरच उरलेल्या कालखंडावर प्रिमॅच्युअर डिलिव्हरी होणं किंवा बाळाच्या आतमध्ये नुकसान होणं,
किंवा थेराप्युटिकली कधी कधी आम्हाला प्रिमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागते जर BP खूप वाढलं तर. जस्टेशनल डायबिटीस मेलिटस हा सुद्धा ओबेसिटी म्हणजे ज्यांची स्थूल स्त्रियांमध्ये आढळून येणारा असा रोग आहे. तर ओबेसिटी आणि ओव्हरऑलच रिप्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स ऑफ अ वुमन की ज्याला आपण तिचे प्रजनन क्षमता आपण ज्याला म्हणतो याचं एक चांगल्यापैकी असं नातं आहे की ज्याच्यामुळे ओबेसिटी कमी करणं आणि वजन नियंत्रित ठेवणं की ज्याच्यामुळे तिचं स्त्री म्हणून रिप्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स चांगला व्हायला मदत होईल. फारच छान डॉक्टर साहेब. डॉक्टर उत्तरे साहेब तुमच्याकडे वळतो की स्थूलतेचा विषय निघालेला आहे, तर स्थूलतेचा आरोग्यावर काय परिणाम आहे त्याविषयी सांगा. आता जनरल बघितलं तर तुम्ही ओबेसिटी म्हणजे स्थूलते प्रॉब्लेम जर का असेल तर तुम्हाला डायबिटीज फार लवकर होतो, तुम्हाला हार्ट डिझिजेस म्हणजे हार्ट अटॅक म्हणा नाहीतर एन्जायना म्हणा हा पण होतो. आणि वरती मी तुम्हाला सांगतो की जसं आज डायबिटीस कॅपिटल होण्याची शक्यता आहे तसंच 5-10 वर्षामध्ये जर का आपण कुठेतरी अंकुश लावला नाही तर भारत हे ओबेसिटीचं पण कॅपिटल होऊ शकतं. कारण आपण बघितलेलं आहे की आपली हाईट कम्पेअर्ड टू वेस्टर्न कंट्रीज जे आहेत कमी असल्याने आपला BMR फारच थोडं जरी वजन वाढलं तर तो आपला BMR वाढतो. तर त्याच्यामुळे आणि मी सर्जन असल्याने बरेच आमचे पेशंट्स येतात जे पहिला आम्हाला म्हणजे 20 वर्षापूर्वी दिसत नव्हते, जे स्थूलतेमुळे मोठे प्रॉब्लेम होत आहेत त्यांना ऑपरेट करणं पण मुश्किल होतं. आणि दुसरं मी काय बघतो आहे की जे शाळेमधले मुलं आहेत आणि कॉलेजमध्ये जे मुलं आहेत त्यांना ओबेसिटी होत चाललेली आहे. म्हणजे मला वाटतं 10-15 वर्षापूर्वी आम्ही कन्सिडर पण करत नव्हतो ह्यांना सर्जरी म्हणजे बॅरिॲट्रिक सर्जरी ज्याला म्हणतात ओबेसिटीसाठी. पण आज बरेच शाळेतले मुलं पण त्यांना आम्हाला बॅरिॲट्रिक सर्जरी कारण त्यांना बाकीचे प्रॉब्लेम्स व्हायला लागले, मेडिकल प्रॉब्लेम्स व्हायला लागले. मग त्याच्यामधनं त्यांना हे देण्यासाठी रिलीफ देण्यासाठी आम्हाला लहान मुलांमध्ये पण बॅरिॲट्रिक सर्जरी करणं जरुरी भासतं आहे. म्हणून आपल्याला कुठे ना कुठेतरी आणि हा मेन प्रॉब्लेम आहे आहाराचा प्रॉब्लेम. तर कुठे ना कुठेतरी आपल्याला परत फास्ट फूडपासून आपला भारतीय जो आहार आहे त्याच्यावरती वळणं लवकरात लवकर वळलो तरच आपण ह्याच्यापासून वाचू शकू. उत्तरे सर, जाता जाता आता दोघांकडून मला टेक होम मेसेज संदेश तर घ्यायचेच आहेत, पण कोविडची स्थिती, कोविडच्या धोक्याविषयी थोडं जनजागृती तुम्ही म्हणत होता त्याविषयी शॉर्टमध्ये फक्त. हो, आता बघितलं तर तुम्ही कोविडचा परत म्हणजे हे बघितलं तर स्प्रेड खूपच वाढलेला आहे आणि तो बेसिकली वाढला आहे कारण जसं मी सांगितलं तसं बूस्टर डोस नुसतं 30% लोकांनी घेतलेला आहे. अजून 70% लोकांचं बूस्टर डोस होणं जरुरी आहे. आणि तुम्ही जर का आज बघितलं तर ॲक्टिव्ह कोविड केसेस 26,000 झालेले आहेत पुऱ्या भारत देशामध्ये आणि त्यापैकी 3,000पेक्षा जास्ती महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि जर का तुम्ही कालचंच जर का स्टॅटिस्टिक्स बघितलं तर भारतामध्ये नवीन केसेस 800 नवीन केसेस महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. त्याच्यापैकी 200 नवीन केसेस मुंबईमध्ये आहेत. म्हणजे हळूहळू हा वाढतच चालला आहे. आणि जसं मागच्या वेळी पण आपण डिस्कस केलं होतं कोविड की दरेक कोविड पेशंट जो आहे जर का त्याला आयसोलेट केलं नाहीत तर तो मिनिमम 15 ते 20 लोकांमध्ये तो पसरवतो. तर म्हणून काळजी घेणं खूपच जरुरी आहे. राजन सर, तुम्ही काय सांगणार? टेक होम मेसेज आमच्या मित्रांना जाता जाता काय सांगणार? टेक होम मेसेज आजच्या हेल्थ फॉर ऑल या थीमच्या दृष्टीने एकच द्यायला हवेल की थोडक्यात अगदी आपले आरोग्य आपल्या हाती. जे तुमचं आरोग्य कसं ठेवायचं ते केवळ तुमच्या हातात आहे. चांगला सकस आहार घेणं, नियमित व्यायाम करणं, पुरेशी झोप घेणं, योगा करणं की ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य तुम्हाला स्वतःला एक चांगलं हवं आणि तुम्ही इतरांना प्रोडक्टिव्ह राहाल. फारच छान. उत्तरे सर, तुमच्याकडून एका वाक्यात काही वन लाईनर आमच्या श्रोतांसाठी. वन लाईनर म्हणजे जसं सांगितलं आमच्या मेडिकलमध्ये ब्रीद आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे जे आपला जो हेल्थ आहे जसं डॉक्टर वैद्यांनी सांगितलं ते आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणजे मी बऱ्याच माझ्या पेशंटला सांगतो जेव्हा ते माझ्याकडनं ट्रीटमेंट घेऊन जातात आणि थँक्यू बोलतात तर आम्ही कधी त्यांना वेलकम म्हणत नाही. वेलकम म्हणजे कम बॅक, म्हणजे परत या आमच्याकडे. तर तुम्हाला जर का डॉक्टरांकडे जायचं, तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर नक्कीच तुमच्या हाती तुमच्या हेल्थचं. आणि आम्ही सांगितलं की प्रिव्हेन्शन काय काय करू शकता तुम्ही, ते जर का तुम्ही केलं तर नक्की तुमचं
जनरल आरोग्य नक्कीच चांगलं होणार आहे. बरोबर. डॉक्टर उत्तुरे सर, डॉक्टर वैद्य सर, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आम्हाला वेळ दिला आणि आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी आमच्या दूरदर्शनच्या मुंबईच्या तर केंद्रातर्फे, सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या आजच्या खास कार्यक्रमाच्या सगळ्या टीमतर्फे मला तुमचे आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्यातला मर्यादा नाही आहे. तर आज इथेच थांबूया. पुढील भागात एक नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. तोवर धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.